काही जण देशाबाहेर जाऊन बदनामी करतात, काही जण बिहारमध्ये जाऊन बदनामी करतात। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। ओबीसींमध्ये भ्रम निर्माण करण्याच्या फंदात कुणी पडू नये, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। शस्त्र आणि अस्त्रांपेक्षा राखीचे आशीर्वाद मोठे। नरेंद्र मोदींनी बहिणींना विधानसभेमध्ये भागीदारी दिली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। अनिल अंबानी यांच्या घरी छापेमारी, अनिल अंबानींवर 17,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप। शनिवारी सकाळपासून अंबानींच्या घरी छापासत्र। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी, माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। गणेशोत्सवासाठी कोकणवासीय निघाले। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट सोबत कसं चालू शकतं? संजय राऊत यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल। उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला, शरद पवारांच्या घरी नेत्यांची भेट। गणपतीत परीक्षा घेऊ नका, परीक्षा वेळापत्रक पुढे ढकला, अमित ठाकरेंची मंत्री आशिष शेलार यांना विनंती। आबिद हुसेन शेख जलीलकडून 10वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, जळगाव जिल्ह्यात खळबळ। मराठा आरक्षणाबाबत उपसमितीवर जरांगे पाटील नाराज, फक्त लोक बदलले, मुद्दा कायम। चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता राधाकृष्ण विखे पाटील समितीचे प्रमुख। गणेशोत्सवाच्या तोंडावर तात्पुरती खड्डे भरणी, गेल्या 15 वर्षांपासून रखडलाय महामार्ग। संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगमुळे पहिला बळी, गळफास घेत 17 वर्षांच्या मुलानं संपवलं आयुष्य। परप्रांतीयानं मराठी माणसाला डिवचलं, मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला बदडलं। दिवस उजाडल्यावर कोल्हापूर शांत, शुक्रवारी रात्री सिद्धार्थनगर कमानीजवळ तुफान राडा, फलक लावण्याच्या वादातून 2 गटांमध्ये दगडफेक। भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात असंतोष, केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका। अभिनेता गोविंदाचा संसार मोडण्याची चिन्ह, सुनीता आहुजा यांचा घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दिल्याची माहिती। बॉलिवूडमधलं चर्चित कुटुंब विस्कटण्याची चर्चा। कणकवली मटका प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित, पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन। अतुल जाधव यांच्या समोरच सुरू होता मटका। जळगावमध्ये पावसामुळे धरणं भरली, नद्यांना पूर आला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, धरण आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यामधल्या ससून रुग्णालयात ठाकरे गटाचं आंदोलन, समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक। इडापिडा घेऊन जायगे मारबत, नागपूरमध्ये घोषणा दुमदुमली। नागपूरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा बडगा, आगाऊ ट्रम्पचा नागपूरकरांकडून निषेध। गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे आदेश। सागरी किनारा प्रकल्प आणि मेट्रोमुळे मुंबईच्या सीमारचनांमध्ये बदल, सीमारचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, भाजपनं आक्षेप फेटाळले।